महानगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं। पुणेकरांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली, आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आणि 2014 ते आतापर्यंत जवळपास 11 वर्ष देशामध्ये माननीय मोदीजी पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशवासियांनी त्यांना काम करण्याची संधी दिली। 2014 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने काम करण्याची संधी दिली। आता पुन्हा एकदा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं सरकार हे जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी आता त्यांच्याही कार्यकालाला झाला। त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 हे 5 वर्ष अशा या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं। पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं। आज सुद्धा आम्ही काय केलं हे थोडक्यात सांगू, पण पुढच्या काळामध्ये सुद्धा माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी यांची दोन्ही सरकार असेल आणि महानगरपालिकेमध्ये पुणेकर आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील याची आम्हाला खात्री आहे। आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत हे या संकल्प पत्रामध्ये दिलंय, त्याच्यावरती थोडंसं आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत। खरं तर मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अनेक विकासाची कामं पूर्ण झाली। अनेक वर्ष कागदावरती असलेली मेट्रो प्रत्यक्षात पुण्यामध्ये धावू लागली। आज जवळपास 32-33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झाली आणि भविष्यामध्ये जर एकूण मेट्रोचं नेटवर्क पाहिलं की ज्याला राज्य शासनाने प्रस्ताव पाठवले, केंद्राची मंजुरी झाली, काही डीपीआर झाले, काही टेंडर्स लागलेत, अशी जवळपास